काला म्हणजे साध्य आहे महाराज. काला घेण्याकरताही अधिकारी लागतो आणि काला देण्याकरताही अधिकारी लागतो. जसं वाघिणीचं दूध ठेवण्याकरता सोन्याचं पात्र लागत, हे जितकं खरंय तितकंच खरंय वाघिणीचं दूध काढणारा बी लागतो. ज्याला शेपुडी दूध काढू देत नाही वाघिणीचं दूध काढतो. तसं काला जातीवर नाही, मतीवर नाही, कृतीवर नाही, आकृतीवर नाही. अरे जातीवर असता तर ब्रह्मदेवाला सगळ्यात आधी मिळाला असता. चोखोबरायला काला मिळाला पण ब्रह्मदेवाला मिळाला नाही. विठ्ठला. बरं मतीवर असता तो वकिलाला सगळ्यात आधी मिळाला असता, म्हणून मतीवर काला नाही. कृतीवर असता तर कीर्तन करायला सगळ्यात आधी मिळाला असता. मिळाला असता का नसता? विष्णुबुवा, आता मी कीर्तन करतो, ही कृती चांगली आहे का वाईट आहे? अहो रोजचे 3-3 करायलो पण तरी स्वप्नात देव येईना. रोज 3-3 कीर्तन करतो, 2-2 करतो, 4-4 करतो. मला स्वप्न पडत नाही असं नाही, स्वप्न पडतं पण भूताचं, सर्पाचं. अरे रावणाला दुश्मनी करून राम भेटले, आपल्याला पूजा करून भेटाना. मग कृतीवर सज्जन कशाची कृती काय होती? मांस विकण्याची कृती होती. अरे मांस शिकून काला मिळाला, कीर्तन करून मिळाना. विठ्ठला. कीर्तनानं काला मिळतो पण कीर्तन कीर्तनासारखं असलं तर मिळतो. कीर्तन जर तमाशासारखं असलं तर मग कसा काला? कारण कीर्तनासारखं श्रेष्ठ. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन. आणि ते कीर्तन देवीला आवडलं पाहिजे. मांडेश्वर भगवंताला ते कीर्तन आवडलं पाहिजे. शनेश्वर भगवंताला ते कीर्तन आवडलं पाहिजे. तर त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला काला मिळेल. विठ्ठला. लोकाला आवडणं असं बोललं, लोक खुश होतील पण देव नाराज राहणार. आता आमचे निवृत्ती बाबा पखवाज वाजते, गोड पखवाज वाजते. मग त्यांच्या पखवाजानं देवी खुश झाली पाहिजे. देवी खुश. लोक अरे जे आज लोक वर्णन करते हेच लोक उद्या टिंगल करणार आहेत. कारण पखवाज वाजायचा काला घेण्याकरताच, गायन करायचं काला घेण्याकरता, आणि कीर्तन करायचं याच्यासाठी जप, याच्यासाठी अनुष्ठान देवीच्या मंदिरात धरणं धरायचं कशा करता? काला घेण्याकरता. भजन करायचं, काकडा हरिपाठ वारी करायची लोकाला दाखविण्याकरता नाही, काला घेण्याकरता. विठ्ठला. त्याच्या जीवनात काला मिळाला तो धन्य झाला. अरे किती श्रीमंत असल, सत्ता असल, काही असल, पण जर काला नसल तर त्याच्यात आणि गाढवात फरकच. गाढवाला काला मिळाला नाही, त्याला मिळाला. गरीब असो का श्रीमंत असो, स्त्री असो का पुरुष असो, पोस नाही पायचारी मनुष्य परी कुत्री. म्हणून मरायच्या अगोदर काला घ्या,
कधी मरा, कारण पुन्हा हा मनुष्य देह मिळणार नाही, दुसऱ्या देहात काला मिळणार नाही. अरे सुरदास वर्णन करतात, जो तुला मनुष्य देह मिळाला, हिऱ्यासारखा मनुष्य देह मिळाला, पण तू व्यर्थ खर्च केला. ज्या कामा करता करायला पाहिजे होतं ते काम याने केलं नाही. मग असा मनुष्य देह मिळून जर काला घेत नाही, मग कधी घेणार? नरतन देह तुने फिर क्या गवाया, अपना बने तो फिर क्या बने, अपना बने तो फिर क्या गवाया, अपना बने तो फिर ना बनाया, अपना बने तो फिर ना बनाया. हीरा सा जनम तूने व्यर्था गवाया, ना सत्संग कियो ना हरि गुण गाया, हरि गुण गाया. जननी तेरी तुझे, जननी तेरी तुझे फिर ना जने, अपना बने तो फिर ना बने, अपना बने तो फिर ना बना, फिर ना. अरे ए नरतनु फिरना मिलेगी, हिरा ऐसा जन्म. हिरा, हिरा म्हणजे रत्न, रत्नासारखा तुला देह मिळाला. हिरा ऐसा जन्म तूने व्यर्थ गवाया, ना सत्संग कियो ना हरिगुण गाया. अरे या देहानं सत्संगती करायची, भगवंताचे गुण गाचे, तर तो हे काम केलं नाही. सांग, जननी तेरी तुझे फिरना जेनेगी. तुझी आई किती कोट रुपये दिल्यानंतर पुन्हा तुला माणसाच्या देहाला घालील. मग असा देह मिळून तू आज काला घेत नाही. अबना बनी तो फिर क्या बनी. चला काला म्हणजे एका वस्तूत नसतो, एकापेक्षा अधिक वस्तू आले की काला. दही आणि लाही एकत्र आले की काला, हरिनाम आणि प्रेम एकत्र आले की काला. आणि खरा काला जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होणं, हा खरा काला. विठ्ठल तीन काले का, स्थूल देहा करता दैभाताचा काला, सूक्ष्म देहा करता हरिनामाचा काला, आणि कारण देहा करता अभेदाचा काला. स्थूल देह दैभाताच्या काल्यानं पवित्र होईल, सूक्ष्म देह हरिनामाच्या काल्यानं पवित्र होईल, आणि कारण देहाचा अत्यंत अभाव अभेदाच्या काल्यानं होईल. विठ्ठल म्हणून मरायच्या अगोदर घ्या रे घ्या रे माझे बापा म्हटले. तुका बापा मरायच्या आधी काला घे. विश्वनाथ महाराज इळतकर म्हणायचे. पा महाराज साधे होते हे लोक. बापूराव महाराज असतील, बाबूराव मिस्त्री असतील, अर्जुन महाराज वडगावकर असतील, आणि या सगळ्यात रंगनाथ महाराज परभणीकरांचे लाडके म्हणजे विश्वनाथ महाराज इळतकर. ते साधे होते पण सहज बोलायचे महाराज. ते म्हणायचे, गुरुजी म्हणायचे, अरे तुला जर काला घ्यायचाच नव्हता तर तू माणसाच्या जन्मालाच का आला. विठ्ठला 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 तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. अरे विठोबाचे दास न होणारे, काला न घेणारे. आपल्या अगोदर आपल्या भागात डुकर गधे कमी होते का? आता दिवसा बी डुकर रान डुकर. म्हणून मरायच्या अगोदर काला घ्या म्हणले. द्या ना. काला कोणाला देता येत नाही, अधिकार तयार करा. अरे चांगलं पीक येण्याकरता काय लागत? बी चांगलं लागत, बरोबर आहे की नाही? पण जमीन नसल्या पिका मंदिरा पुढे पेराव. आधी काय लागत? जमीन. तसं
काला घेण्याकरता आधी मनुष्य देह लागतो. मग मनुष्य देह मिळाला, आपण ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहेत. आपलं एक काम झालं, ब्रह्मदेवाला 2 कामं करायची. जर इथून एकदम साप पळला आधी कोण पळणार? गपकन साप पळला तर कोण पळणार? आधी माणूस पळणार. आता मी माणूस आणि तुम्ही माणूस, पण आपल्या दोघात आधी कोण पळल? काकाशामुळे मी उभा आहे ना. म्हणजे मला नुसतं पळायचंच काम करायचं, तुम्हाला काय करायचं? हात टेकायचे मग उठायचं. तो साप धरीन ना. मग तुम्हाला किती काम आहेत? 2. आणि मला किती? फक्त. तसं ब्रह्मदेवाला 2 कामं, आधी मनुष्य देह मिळवायचा आणि नंतर काला घ्यायचा. आणि तुम्हाला आम्हाला फक्त काय घ्यायचा? मग भारी ब्रह्मदेव कापून म्हणून सुरदास म्हणतात, अबना बनी तो फिर क्या बनेगी. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अगोदर काला घ्या आणि काला घेण्याकरता अधिकार. म्हणले महाराज आम्ही पापी माणसे आहेत, आम्ही असे धंदे केलेत. ते कीर्तनात नाही पण बैठकीत पण सांगा वाटत नाही. सांगायचं सोडून द्या, आमच्या पण ध्यानात आणा वाटत नाही. इतके बेकार काम केले. काय केले? नाही बोलू आठवू, ते बोला वाटत नाही आणि त्याचा आठव इतकं वाईट. अरे तुझं पापाची नाही ऐसे, नाम घेता जवळी वशे. वाल्या कोळी किती पापी होता, तितका तू पापी नाही. अजून बी हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. तुझ्या मनाला बोध कर आणि मरायच्या आधी काला घे. म्हणले महाराज अधिकार येण्याकरता काय करावं लागल? देवाच्या चरित्राचा उच्चार करावा लागेल. पण पांचट लोकाला, माजलेल्या लोकाला, नालायक लोकाला देवाचं चरित्र आवडत नाही. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे ऐसा माजल्याचा गुण. महाराज म्हणता पण ध्यानात धरा, आज तुम्हाला गोड वाटल पण भोगे कळो येईल अशी. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागल. त्या टायमाला तुम्ही किती जरी आडले तर तुमची जमानत कोणी घेणार नाही आणि यमाला तुमची कीव येणार नाही. विठ्ठल मग देवाच्या चरित्राचा उच्चार करा. आचार करायचा तर संतांच्या चरित्राचा आचारही करा आणि उच्चारही करा. म्हणले कोणत्या देवाचं? देवाने अनंत अवतार घेतले, 10 मुख्य मानले, 6 प्रकारात सगळे अवतार आले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. भगवान कृष्णाचा पूर्णतम अवतार आहे. एका कामा करता आला आणि एका कामात कोटी काम केले. पूर्णतम आहे, पूर्ण अवतार रामकृष्ण. म्हणले महाराज भगवान कृष्णानं आता ऊन डोक्यावर आले, 12 वाजून गेले, पुढेही बहुत करणे आहे. मग त्यांनी कारागृहात चरित्र केलं, मथुरे चरित्र केलं, द्वारके चरित्र केलं, वृंदावनात, गोकुळात, कुरुक्षेत्रावर. कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारा. कोणतं? उघड फुकटची सांगे लोकांची या गोष्टी. अरे मंदिर भजना करता असतं, मंदिर ध्यान धारणे करता असतं, त्याला मंदिर म्हणतात. म म्हणजे मंगल, धी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रमणीयता. विठ्ठल मंदिरात बेड्या फुकायच्या नसत्या. अरे तुम्ही दुसऱ्या लोकाला नाव ठेवू नका, त्यांच्या धर्माचं अनुकरण पहा. मस्जिद मध्ये कोणी दारू पिऊन झोपतं का? त्यांना नाव काढ, त्यांचं पहा तुम्ही.
तिथं नालायक माणसं बसते का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा देवीचा परिसर आहे, हा स्वच्छ राहायला पाहिजे. इथं मन रमलं पाहिजे, इथं आल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. इथं घाण प्रत्येकानं ती स्वच्छ करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जे बेजार व्हाले त्यालाच बेजार नाही होऊ द्यायला पाहिजे. काही माणसं चित पाहते लय पुढं पुढं पळत करू द्या त्याला. अरे देवाच्या हातात दोरी आहे, देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. कशी दोरी हालायची बरोबर हाली तू. देवाच्या घरात काय आहे? उशीर आहे पण अंधार नाही. विठ्ठल म्हणून आपण संसारात रात्रंदिवस पळतो, इथं पळालं पाहिजे. तनानं मनानं धनानं यात सामील झालं. अवघे जनगडी घाला उडी भाईनू विठ्ठल. मग देवाचे चरित्राचा उच्चार करा. म्हणले महाराज गोकुळा चरित्र केलं, 8 अवस्थेत तिला केल्या, एवढं सांगायला टाइम नाही. म्हणले 2 अवस्थेतलं वर्णन करा तरी काल्याचा अधिकारी. हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखी. रांगत्यापणी जे चरित्र केलं आणि गायी राखताना केलं त्याचा उच्चार करा. म्हणले रांगत्यापणी काय केलं? रांगत रंगणी धरती गवळा चरित्र केलं. अरे गोकुळाचे पोरगा आलं तर ते छाटछूट लेकरू थोडंच होतं, ते का झोपडपट्टीवर थोडंच होतं. परब्रह्म निष्काम तुहा गवळिया. ब्रह्म होत ब्रह्म, परब्रह्म क्षिती उतरले. ब्रह्म गोकुळात आलत. नाथ महाराज म्हणता सखे ब्रह्म कसे वेडावले बाई ग, 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 ब्रह्म कसे वेडावले बाई ग. येवानी वसुदेव गुण देले, येवानी वसुदेव गुण देले, येवानी वसुदेव गुण देले. यशोदेने खेळावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग, ब्रह्म कसे वेडावले बाई ग. अरे ब्रह्म पागल व्हासारखी गोकुळातल्या बायाची भक्ती होती. गोकुळातल्या बाया वेदातल्या श्रुती होत्या, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिया बरवंटा, कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे तन्निष्ठा. गवळणीचा थाट निघाला. विठ्ठल विठ्ठल धन्य बाया ऐशा नारी, धन्य बाया ऐशा नारी, धन्य बाया ऐशा नारी, धन्य बाया ऐशा नारी. अरे तुकोबरांनी त्यांना धन्यता द्यावी. धन्य बाया उदास त्या सुना गवळियाच्या. गोपिकांचा मेळ ब्रह्मरूप अशा बाया होत्या. असे गोकुळातले गवळी जपी तपी संन्यासी कर्मठ. तुम्ही पहा प्रमाण कसे आहेत.
एका जनार्दनी माय घरोघरा. मग कोणाच्या घरी गेली? जप्याच्या, तप्याच्या, संन्याशाच्या, कर्मठाच्या. माझा कृष्ण देखील का कोणीतरी असे गवळी होते. त्यांच्याकडे इतकं भारी माईक सिस्टम, असे गुणवान, असे चांगले वादक. काय वादक काय घ्यायच्या जीव वळवून टाको. काही कळत नव्हतं त्यांना. अभय महाराज किती मधून चाल म्हणली 5:30 का 5:45 काही कळत नव्हतं. नेने राग वेळ ताल घात मा दगडाचे टाळ कोण त्याचा ना. पण प्रेम होत. गोकुळी गोपाळा सवे खेळतो देव. ऐका प्रेम भाव तयाचा. काय प्रेम असेल. नारदानं म्हणावं, अरे परमार्थ करायचा तर गोकुळातल्या बायासारखा करा. यथाव्रज गोपिकाना. अशा बाया होत्या. आणि अशा बाया असल्यामुळं ब्रह्म पागल झालं. त्यांची भक्ती पाहून, त्यांचा पैसा पाहून. ब्रह्माचे केवळ नांदत नांदत ब्रह्माचे केवळ नांदत ब्रह्माचे देवळ नांदत ब्रह्माचे देवळ आणि आधी दैविक ते प्रमाण काय? सर्व सुख तेथे. सर्व सुख म्हणजे कोणतं? ब्रह्मसुख. सर्व सुख म्हणजे काय? ब्रह्मसुख. आणि ब्रह्मसुख, आध्यात्मिक सुख, आधी भौतिक सुख, आधी दैविक सुख, असं सगळं सुख गोकुळात होतं. कशामुळे होतं? ब्रह्म ते बाळकृष्ण नंदाघरी विठ्ठला विठ्ठला म्हणजे नंदाघरी पोरग होतं. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाघरी. असं ब्रह्म गोकुळात होतं. आणि ब्रह्म कुठं चोरी करतं का? चोरीचं रूपक हे. त्यांनी सोनं चोरलं असतं. सोन्याला जास्त किंमत आहे का लोण्याला? काय क्विंटल झालं सोनं? 90,000 रुपये क्विंटल. विष्णू महाराज काय क्विंटल आहे? क्विंटल 90,000 क्विंटल आहे ना. हा तोळा मला नाही सुधरत नाही होते. किती तोळ्याचा क्विंटल? ते म्हणजे घरी गेल्यावर पाहता. अरे देव चोरी करीत नाही. ब्रह्मानी चोरी करी. चोरीचं रूपक लोणी हे सज्जन माणसाच्या चित्ताला लोण्याची उपमा आहे, मूर्खाच्या चित्ताला नाही. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे. गोकुळातले गवळी सज्जन होते. गवळणी सज्जन होत्या. चित्त चोरी येले. आणि चोरी म्हटलं की घराण्याला सुरुवात झाली. घराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. आता घराण्याचं निमित्त आहे. जसं चोरीचं निमित्त मोठ्याच्या घरी जायचं, काही निमित्त पाहिजे का नाही? मग घराण्याचं निमित्त करायचं नंदाच्या. कारण नंदराज होते गोकुळात. एक नंदराज होते, 9 नंद होते, 9 उपनंद होते, 6 वृषभानू होते आणि 2 वृषभानूवर होते. कारण पूर्वीच्या काळात गायीवर पदव्या होत्या. ज्याच्याकडे 1 कोटी गायी त्याला नंदराज पदवी, ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद पदवी, ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद पदवी, ज्याच्याकडे 10 लाख गायी त्याला वृषभानू पदवी आणि ज्याच्याकडे 50 लाख गायी त्याला वृषभानूवर पदवी. आता कोंबड्यावर पदवी. 1 कोटी कोंबड्या नंदराज. पूर्वीच्या काळात धन होतं. गोधन, गजधन, वाजधन और रतन धन खान. जब मिले संतोष धन सब धन धुली समान. असे नंदराज होते. जसवंती पहिल्यानं गेली. यशोदे काय जसवंती? माझ्या वाड्यातून चोरीचा माग आला. कुंकड गेला तुझ्याच वाड्यात आला. कोणाचा आहे?
तुझ्याच पोराचा आहे. आले या कृष्णा. आता मुलाचं नाव घेतल्यावर ती बाई तापली. लाज आहे का तुला? जनाची नाही तर मनाची वाटाव ना. तुमचे डझन डझन लेकर. कधी मी घरानं केलं? माझं एकुलते कौंडोळ्या सालायला. पाटलाची बाई ती का सोयीनं बोलती का? निवर्ती ठला ठला. ते म्हणले पाटलाच्या का पाहू नका, आमचीच पंगत आहे आता. ठला ठला. त्यांचं गिरीश नाही ना. विठला ठला. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही ठाईच्या ओढाळा. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ. कालटकच घेता आळगे गोकुळच्या. तिला माग लावलं. दुसरी आली धावत. याने गे बाई काय केली मात. यशोदे तुझ्या मुला. अगं मी 80 वर्षाची म्हातारी. तुझं पोरग 5 वर्षाचं. चौकात माझ्या कमरा उडी मारली. मला वाटलं पाटलाला वयाच्या शेवटी झालं, पडलं तर मरण. हे मरत होय. यशोदे मी त्याला कडाला धरलं. लोका देखत त्यांनी माझ्या तोंडाला तोंड लावलं. उपत का सांगलं? त्याचं माझं का वय आहे का? आणि वय असलं तरी चौकात तोंडाला तोंड लावा का? उपत का ते? पण मुखाशी मुख शिंबण देत. बरं एवढ्यावर थांबला नाही. माझ्या गळ्यात हात टाकला आणि मला म्हणतो काकू काय चाललं? ती म्हणली तोंड घेऊन इकडे चाललीस, काय सांगायला लागलीस? अगं तुझ्या गळ्यात हात टाकला मग धरला का नाही? धरू जाता सापडेना. यशोदे मी पळाले. अवसानात आलता. पण मधात हरिभक्ती पारायण भेटली. कोण? नामदेव महाराज. ते म्हणले बाई कोण पळायली? कोणात आणायचं? ते म्हणले महाराज हे नंदाचं काट याने खोडी केली. म्हणले मग त्याच्या मायबापाकडे जाय ना. म्हणले माईनं सांगितलं जाग्यावर धरायचं. नामदेवराय म्हणले येडे हळदी आम्ही रोजचे 3-3 कीर्तन करायलो. आम्हाला सापडा ना आणि तुला तमाखू सुटाना. तू धरती होय याला. हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता. तिला माग लावलं. महाराज बायाला पहा वाटायचे. भगवान पहा वाटायचे. वैकुंठवासी साहेबराव महाराज गोष्ट सांगायचे. ओढाळकर महाराज ते म्हणायचे एकदा भगवान डोळे चोळू लागले आणि गवळणीला चेहरा पहा वाटायचा. पाहिलिया वेद लावी. कारण रूप सावळे सुकुमा. जगातलं बर्व पण सुंदरपणा कृष्णापाशी आलेला होता. इतके सुंदर भगवान होते. मग चेहरा पाहत असताना डोळे चोळायला तर तिला चेहरा बरोबर दिसेना. बराच वेळ डोळे चोळल्यावर ते म्हणले कृष्णा डोळे काऊन चोळायला? ते म्हणलं काकू डोळे कचकच करायले. ती म्हणले मग गणपती नेत्राला जावा. ती म्हणले गणपती नेत्राला झाडछूट झाला आता. म्हणले मग मी तात्याराव लहाने साहेबाकून जाऊन आलो. कुंकून आलो. पुढं ते औरंगाबादला म्हणले लहाने साहेब काय म्हणले? ते म्हणले तुमच्या डोळ्याला दवाखान्यात गुण येत नाही. म्हणले मग घरी जाऊन गाई चोलून घाला. ती म्हणली तुझ्या बापाकडे 1 कोटी गाई आहेत, लाख खांडेलेल्या असत्या. देव म्हणले काकू 3 लोकाला घरच्यानं गुण येत नाही तुला माहित नाही का? देव महाराज गुणवान यायला बाहेरच लागत का? हे ना घरच्यानं गुण येत नाही. ते म्हणले काकूला टाइम घालू नको. दिन लोणी तिला देव वाटू लागलं. पण तिच्या ध्यानात होतं देव महाराज गुणवान सोकायच्या लागीने हे कवा बी बाहेर ठुले पाहिजे माणसाचे. त्याला घरी कवाच न्यायचं नाही. फक्त मला सोडून द्यायचं. नाही तर मला ठुतान बाहेरच. ती म्हणली कृष्णा लोणी दिला असतं पण माझ्याकडे गायत नाही. देवाला राग येतो महाराज. आता मांडवा देवीचा कलशारोहण सोहळा आहे. 9 ग्रह शनेश्वराची प्राण प्रतिष्ठा आहे. मांडवेश्वर भगवान शंकराची मूर्ती प्राण कलशारोहण सोहळा आहे. आपला भाग आहे आणि या देवाच्या कृपेने आपल्याला धन आहे. मग आपल्या ऐपतीप्रमाणे इथं पटपट दिलं पाहिजे. आणि इथं तुम्ही म्हणता फाका पाकी झाले देऊ फाकीतूच मग त्याच काय करतो? देवाला कळत नाही का? देता देवविता नेता नेवविता.
देवाला राग आला. ती म्हणली कृष्णा लोणी दिलं असतं पण गायत नाही. देव म्हणला गाई म्या दिल्या मला नाही म्हणती. सकाळी तुझ्या घरी गाईच नाही. रातच्या 12ला गेली. तिच्या गाई सोड्या कुंभाराच्या घरी बांधल्या. कुंभाराचे गधे तिच्या घरी नेऊन बांधले. जुना काळ स्पेशल कामं बायाची होती. दळणं बाया करायच्या. आपल्या लहानपणी दळणं आपले बाप करीत होते का बाया? म्हातारे दळीत होते. बाया दळायच्या ना. पाणी बाया आणायच्या. धारा बाया काढायच्या. अजून काही भागामध्ये बाया धारा काढतात. जुना काळ मालक झोपलेले. बाईनं गुंडी हातात घेतली. पाणी घेतलं का धुण्याकरता. आणि त्या टायमाला मोबाईल का लाईट कशाचं. नेमाप्रमाणे बाई त्या खोट्यावर गेली. तिथं गाय बांधलेली होती. आता तिला रातचं माहीतच नाही हे कधी आलेले. आणि अंधारात काय दिसतं. गाद्याला का कोणी खरारा केलेला का चोंबाळलेलं. बाईनं अशी थाप मांडली. वासुदेव हरी म्हणून थाप मारली. आता गोकुळातले गाई वासरू सोडायची गरज नाही. वासुदेव हरी म्हणून थाप मांडली. गाय पाहणा सोडायची. हे गध याला टपो हे तीड झालं थाप मारल्यावर. बाई खाली बसली. वंदळीत पाणी घेतलं आणि कासात पाणी हाणलं. गध्याला झाल्या गुदगुल्या. गध एक लात मारतं का दोन्ही संघ हाणतं. केव्हा खाल्ल्या तुम्ही? विठ्ठल गुंडी एकीकड आणि गवळण एकीकड. रामाच्या पाऱ्यात गध्याच्या लाता खाण्यात आल्या. बाई लाल झाली. ताड ताड आली. मालकाची रग ओळली. आता ते म्हातारं जुन्या काळातलं. ते म्हणलं माजलेवानी काऊन करायली. ती म्हणली अहो माजले नाही थोबाड फुटलं थोबाड. ते म्हणलं कव्हा पळतच चलती दमान चालता येत नाही मग तुला. ती म्हणली अहो पळत नाही चालले गध्यानं लाता मारल्या. म्हाताऱ्याने दम खावा का नाही. झोपल्या झोपल्याच म्हातारं म्हणतं कुंभाराच्या घरी कशाला गेली ती मग. बाईला राग आला. ती म्हणली उठ. आता लोक आवाजावर बोलत होती. आता पिरगाळी उठ. त्याला वाटलं आता बिघड काम. उठलं म्हातारं. चल होय म्हणली पुढं. म्हातारं पुढं घातलं. वाडा कोणाचा आहे. तो म्हणला आपलाच आहे. गुराकडं कोण होतं. तो म्हणला मीच होतो. गाई कोणी बांधल्या मीच बांधल्या. चल होय म्हणले आत. ती टाव करलेली कधी. ते म्हणला देवाची शेपती बापून बांधलीच नाही. गाई वासरे सोडून देतो. त्यांच्या जागी गाढव बांधितो. लहान मुलाला चिमटे घेतो. असा साधितो डाव. सांग यशोदे रीत तुझ्या. मग एका एका बाईला रेशोदा रेटना. मग मोर्चा काढा. अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाचे राहुल भाईला जायचं. करा सत्कार. करा सत्कार. बरं करा 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 काय हरकत नाही. हॅलो हॅलो हॅलो. गवळणी येती नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडूनी. यशोदे तुझ्या मुलाला सांग नाही तर आम्हाला जायचं सांग. आवरी आवरी आपुला कान्हा. आवरी आवरी आपुला कान्हा. आमुचा सुना. नाती गेला आमुचा सुना. आवरी आवरी आपुला कान्हा. आवरी आपुला कान्हा. नाती गेला आमुचा सुना. नाती गेला आमुचा सुना. अजून लाजणे तुझे मला. तुझे तुला
मी लाज नाही तुझ्या मना तुझी तुलाच गोड वाटे काना जनाची नाही तर मनाची तरी वाटू ती. डोळे भरून आले. कृष्णाला जवळ घेतलं. खोडी नको करू माझे. पण भगवान ऐकत नाही. मग शाळेत घालायचं ठरलं. त्या टायमात शाळा गाई घेऊन राहणार. भगवान गाई घेऊन निघाले. यशोदा दारात आली. पेंद्या माझा कृष्ण कधी रानात आलेला नाही. हा भूक लागलेली सांगत नाही. जवळीच खेळा जाऊ नका दूर. माझा प्राण आहे. किती आईचं प्रेम जगाला सांभाळणार आहे. पण त्याची आई म्हणते माझा प्राण आहे सांभाळा मुरारी. भगवान रानात गेले. गाई चरायला सोडल्या. गाई चरण्यात रमल्या. गडी निवडले आणि खेळ चालू केले. हमामा पोरा हमारी वाज गडी माझे गडी. याच्यात पामर नव्हता. विषय नव्हता. जिज्ञासू नव्हता. अरे मुक्त बी नव्हता. कोण होता? मुक्त अधिक भक्त. नुसता कोरडा मुक्त चालत नाही. देवाचा गडी नाही. ज्ञान गिळो निगावा गोविंदा. मग याही वरी पार्था. याही वरी म्हणजे कधी? हे समस्त श्री वासुदेव. हे विश्वाची माझे घर. आईशी मती जयाची स्थिर. किंब होना चराचर आपणची झाला. आणि मग याही वरी पार्था. एवढी अवस्था मी देवे आणि जगदेवे हा खरा काल आहे. असा काला मिळाल्यावर ज्याचा काकडा हरिपाठ चालू आहे. वारी चालू आहे. नामस्मरण चालू आहे. त्याला शास्त्र विधान करीत नाही. पण जाळू नये नाव पावलेनी पार. विठ्ठल असे देवाचे गडी. अर्थभक्त नाही. अर्थार्थी भक्त नाही. जिज्ञासू भक्त. ज्ञानी भक्त असे कोण आहेत? ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा. ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा. ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा. सोपानानंदे खळती रे. सोपानानंदे खळती रे. मर्दानी गडी आणि त्यांचे मर्दानी खेळ. खेळू लागलो सुरू कवडी माझी. याच्यात अध्यात्म आहे. कोणती सुरकवडी खेळे? श्रवण मनन निध्यासन तत्वम पदार्थ शोधन. आणि ही सुरकवडी खेळत असताना देहरूपी घोंगडी हरवली. देह तादात्म्य गेलं. आणि मी वासुदेव आहे. मी सच्चिदानंद आहे. मी आनंद स्वरूप आहे. मी न जन्मणारा न मरणारा असा आहे. असा बोध झाला. अधिकारी लागते ना. एरा गबाळाचे काम नाही. तुका म्हणे येथे म्हणजे बामन का
जातीचे म्हणजे अधिकारी पाहिजे विठ्ठल. अरे अध्यात्मशास्त्रीय अंतरंगचे अधिकारी. अध्यात्म ही राजविद्या आहे. ही का भात भाकरीची विद्या थोडीची. राजविद्या राजगुह्यम विठ्ठल. काला म्हणजे साधा आहे का? हा इव्हाय जावाय कळ मिळत नाही. विशेष हा लाभ ब्रह्मज्ञान संताकड मिळत, बाकी चाभऱ्या लोकांकडे हे नाही. विशेष हा लाभ ज्ञान देव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान पावेल हे खूण संत संगी. आणि असे खेळ खेळले पण काय अनाधिकारी होते ते म्हणले कौर खेळता आता ऊन डोक्यावर आलं, गाळून ऊन यायला आता लय लांबा लांबी करू नका. म्हणले काय झालं? अभंगाच्या तिसऱ्या खांद्यावर ओझ आहे. कोणतं ओझ आहे? अभिमानाचं. मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, मी गुणवान आहे, मी कलाकार आहे, मी श्रीमंत आहे, मी सत्ताधारी आहे. ओझे अभिमान आला की तो नीट नरकाला जातो. महाराज त्याला गतिरोधक नाही, चुंगी नाका नाही, टोळ नाका बंद झाला. कोणी असू द्या चुंगी नाका काय कळतो. तो का म्हणे नरकी? माझ्यासारखं कीर्तन दुसऱ्याला जमत नाही. कीर्तन करवत आपणच नीट नरकाला. तो का म्हणे नरकी? आता तू जर म्हणला माझ्यासारखं कीर्तन पाखवाज येत असं वाटतं तुला? नाही मग तू नाही. त्याचं कवा कामाचं सर घोड्या पाणी खोल माघार घेतो. आधी तटीला लागतो जर आलं झाप करत तुमचंच खरे. अभिमानाचं ओझ आहे, मी माझेपणाचं ओझ आहे. तेथे काय मी ते माझे, कोण वागविते ओझे. मी माझे आणि तुझे नधरी टाकी परते ओझे. विठ्ठल देहाला मी म्हणणं आणि देह संबंधीला माझं म्हणणं हे ओझत नाही तर काय? देह मी आहे का आणि देह संबंधी माझे आहेत का? जर हे आपले असते तर संघ आले नसते का? बायको आपली आहे का? तुमचं लग्न नाही झालं का? लग्न नाही झालं तू मग आपली नाही मग करावं का ती? आता मी कसाण्याची थोडाच आपण लग्नवाल्याचे का नाही? मग भाऊ आपला आहे का? अरे इथून माग भाऊ भाऊ गेले, कोण कोणाच्या संग गेले? जर असते तर संघ घे. अरे देह संघ धन जमिनीवर राहतं, गुरु गोठ्यात राहते, बायको दारात राहते, जन स्मशानापर्यंत येतं, देह चितेपर्यंत येतो आणि कर्म आपल्या बरोबर येत. पण आपण कर्मापेक्षा बी वेगळे. आपल्याला कर्म लागत. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू निधी पाप पुण्या. हे सगळं जाणण्यात येणार आहे आणि या सगळ्याला जाणणारा मी याच्याहून वेगळा आहे. विठ्ठल
भाषा गुरुवारी बापूराव महाराजांची भाषा. सामान्य लोकाला काय कळतं? ब्रह्मन मायान जगत सगळ्याला कळत असं ते बोलत की अरे हे जाणण्यात येणार आहे आणि याला जाणणारा देहाला कळत नाही. हे कोणाला कळतं? मला कळत आणि तुम्हाला कळतं. हे कोणा व्हायला कळतं? हेच आपल्यालाच कळतं. विठ्ठला किती सोपं आहे नाही. आता हे प्रागा भावन प्रध्वंसा भावना अनन्या भाव काय कळण लोकाला? हे विठ्ठल ते चुकीचं नाही, ते शास्त्र आहे. पण वेदांताची परिभाषा समाजाला ते शब्दच माहित नाही. मग कसं स्वगत भेद आणि सजातीय भेद काय कळण तुम्हाला? स्वगत म्हणजे काय? ते म्हणते तू ह्या कीर्तन आज आलो कुठं माझ्या बोलण्यात राग देत नाही बुवा. हा पाहुणे जरी असलं राग येत नाही ना. बरं आला तरी काय करताना आता? विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडा, कळण्याकरता परमार्थ. आणि हे सगळं आपल्याहून वेगळं आहे. आपलं कोणीच नाही. आणि हे संत संगतीत कळत. आपुले कोणीच नव्हते. निश्चय चित्ती दृढ झाला. हे आपल्या पाठ आहे का असा निश्चय अभय महाराज पाठ आहे निश्चित. कोणाच्या माय म्हणजे मी बी तो अरे निश्चय कशाला म्हणते निवृत्ती महाराज माहिती तुम्हाला? तुम्हाला समजा एखादा डॉक्टर म्हणला, तुम्हाला समजा तसं होणार नाही पण समजा म्हणला तुम्हाला निवृत्ती बुवा तुम्हाला पुढच्या वर्षी दिवस जाणार आहेत. त्याला लयच बेकार वाटले ते. समजा माणूस म्हणला डॉक्टर एखादा शिकलेला डॉक्टर MD तुम्हाला म्हणला की तुम्हाला दिवस जाणार. तुम्ही डॉक्टरला काय म्हणणार? पागल म्हणणार का नाही? बरं तुम्ही शिकलेलेत का डॉक्टर इतकं? मग डॉक्टरला तुम्ही मूर्ख काऊन म्हणता? त्याचा निश्चय डॉक्टर किती शिकलेला असू द्या मी नाही शिकलेला असू द्या पण निवृत्ती बुवाचा निश्चय की माणसाला दिवस जाणं शक्य नाही. मग हा जसा निश्चय पक्का तितका निश्चय असला पाहिजे. आपले कोणीच तेव्हा बैठकीत गेल्या बोलू देत. याचं नाव नाही. आणि हा निश्चय संत संगतीत होत असतो. इव्हायचा म्हणून संगत संत नक्की करले जन्म का असं ज्ञान संत संगतीत आहे. देह मी नाही, देह संबंधी माझं नाही. हे ओझे खांदी भार आणि पोटात अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, मोक्ष सुखाची भूके. भूक लागली अनंता लागली भूक थोरी तुझी कृपा. देवा आता भुका लागल्या म्हणले इतक्या भुका कशा लागल्या? त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या बहु केली वनवन 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 बहु केली
गुणवान थोडे, पण हे साथीचे गुणवान आहेत. आमचे आभाई महाराज असतील, महादेव भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, अनिल भाऊ आहेत, निवृत्ती महाराज आहेत. पण याला साथीचे टाळकरी म्हणतात, साथीचे वाजिणारे. नाही तर काय काय ठिकाणी 7.5 असते. विठ्ठल वाचणाराची साथ, वाजिणाराची साथ, टाळकऱ्याची साथ, आणि कीर्तनकार बी रताळून असावं, ते बी साथीचा असावं. विठ्ठल कोणते वन फिरलो? 84 लाख योनी हे वन आहे, आणि एका एका योनीत कोटी कोटी फेरे घेतले. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले कलकत्त्याहून नाही. दुरून म्हणजे आता आम्ही कोण्या गावात गेलो की आम्ही लई लांबून आलो म्हणतो. काय म्हणतो मग? काऊन लांबून आलो म्हणतो? आमचं लांबून म्हणणं याचा हेतू वेगळा आहे. आता निवृत्ती महाराजाला म्हणलं मी लांबून आलो, ते म्हणले तुमच्यापेक्षा राजचे भाऊ लांबून आणते. याला माझ्यापेक्षा राजच्या भावाची जास्त काळजी. पण आमचं दुरून म्हणण्याचा हेतू वेगळा आहे. पण इथं दुरून म्हणजे 84 लाख योनी भोगत जीवाला हिंडता गव्हाने गा. शिन कोणता झाला? गव्हानं म्हणजे बैलाचे गव्हानं नाही. 84 लाख योनी हिंडत असताना बहु केली, आणि पायपिटी कोणती? पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे हे संसारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोदक. किती वेळा जन्माया ही पायपेटी झाली. बहु केली वनवन पायपेटी झाला सीन. मग देवा आता भुका लागल्या. म्हणलं काय हरकत नाही, भुका लागल्या का मग आधी काय करू आपण? अभंगाच्या पहिल्या चरणात खाचा ना. मग गाई कोणत्या गाई? इंद्रिय रूपी गाई. अभेद ज्ञान ब्रह्म जीव ब्रह्म के ज्ञान होण्याकरता कोण लागतो? त्या ब्रह्मज्ञानाचं लक्षण सांगितलं तुकोबारांनी. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हे खरं ब्रह्मज्ञान. एक इंद्रिय आपल्या आवरणा एकाचेही मज न घडे दमन अवघी नेम. अरे जे मन सैराट सुटलं बैसलो जयावरी खाला मिळत नाही. मग चला वळू गाई
बैसो जेव एक एक ठाई म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म स्वगत सजाते विजाते भेदरहित एक परमात्मा हे नाना जगत नाही या बोधावर आरूढ होऊ आणि त्या बोधावर आरूढ होऊन ब्रह्मरसाचं जीवन करू विठ्ठला म्हणले महाराज ह्या 10 गायी आमच्या अवसानात आहेत पण मनेरे गाय आम्हाला कळत असं वागू नये पण आमचं मन धोका देत टाइम आल्यानंतर मन काय करतं काय करू मन अनावर माझे मज कळू येती अवगुण म्हणले मग मन आवरत नाही तर जरा धावा ना अभंगाच्या शिवाय तुका म्हणे धावे 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 जरा धावा म्हणले महाराज कालचे कीर्तनकार तर म्हणले काला घ्यायचा तर हळूहळू चला आणि तुम्ही काय म्हणता धावा म्हणजे कीर्तनकार बी मिळणार राहिला ना एक काय म्हणतो हळूहळू चला एक काय म्हणतो धावा एक म्हणतो करावी तातडी आणि एक म्हणतो तुका म्हणे याशी न चले मग बंद करायची सबती याच्या करता गुरु घरी राहायचं संत संगती करायची हे घरच्या घरी कळत नसतं रे की बे मी पाम ब्रह्म बताव अरे नांदून पोरं होईना त्याची नांदत नाही तिला कशी होतील गुरु घरी नांदा मग बोधपुत्र होईल विठ्ठला संसार सोडून परमार्थाला लागण्याकरता धावा आणि आता परमार्थात आले आपले गुरु सांगते तसं हळूहळू चला संसार तरी झडझडो निवाहिला निघ ये भक्तीची वाटेला धावा करावी तातडी पण आता गुरु घरी आले कर्म मार्ग योग मार्ग ज्ञान मार्ग भक्ती मार्ग हळूहळू चाला चला अरे मी वासुदेव एकदम कळत का पदोपदी निज पदा गेली हो एकदम गेली पदोपदी गेली विठ्ठला तैसे भोगातून निघता चित्त मज माझी निघता मग पुढं काय हळू हळू पंड सुता मीच तुकामणी धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन विठोबा रखुमाई
कृष्णा गाई वळील्या बाबा पण मनेरी गाय आवडत नाही. आम्ही धावलो काय काय करीतो या मना परी नायके नारायणा. कृष्णा मनेरी तुपा वेणू हातात घेतला आणि असा मधुर वेणू वाजवला. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मधुर मधुर वाजवितो वेणू वेणू मधुर मधुर वाजवितो वेणू वेणू मधुर मधुर वाजवितो असा मधुर वेणू वाजवला. एक वेळ म्हणती वृंदावनात मुरली वाजायली कोणाची? वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू कवनाता माय माझे कवनाता माय माझे वृंदावनी वेणू वृंदावनी वेणू कवनाता माय हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे यमुना के तीर. हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजी यमुना के हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे यमुना के तीर. हरि की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजे यमुना प्रश्नाचं उत्तर बिगर सांगतात. हरी की मुरली कोणाचा वेणू वाजायला? हरी की. ती म्हणले जरा गडबडीनच वाजायला. जरा धीरे से बजाना मुरली बजाने वाले धीरे से बजाना बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले बंसी बजाने वाले हो मुरली सुनाने वाले हो बंसी बजाने जरा धीरेशे मग जरा घेर धरून वाजवली. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले हे वाहन घर सोडून धरले रान मी वृंदावन. आरे सावळिया शिव. सगळ्यांचे मन शांत झाले. म्हणले आता मुरली बंद करा. म्हणले मुरली नको वाजवू मुरली नको वाजवू हे मनमोहना. आता 1:30 वाजून गेला. आता मुरली बंद करा. म्हणले काय करा काय हरकत नाही. म्हणले काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. शिदोऱ्या काढल्या माझ्या आई तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता. तुकाराम म्हणले देवा कोणासाठी आम्ही संसाराला काडी लावली? ह्या प्रसादासाठी. आणि आज प्रसादाचा टाइम आला. नका करू दुरी मज पाया वेगळे. सगळ्यांचे शिदोरे एकत्र केल्या. गोल पंक्ती बसवल्या. बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरे. मधात भगवान उभा राहिले. शेला कमरेला बांधला. बासरी शेल्यात खवली. वेताची काठी शिंग बगलात घेतलं. डाव्या हातामध्ये कवळ घेतलं. प्रत्येकाचं लोणचं चटणी कांड्या कांड्यावर ठेवलं. आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाढतात. सुखाचार्य दशमस्कंदामध्ये वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरुम कौलंत फलांगुलिशो तिष्ठन्मध्ये स्वप्रेसो हृदय हासय नर्वविस्वे स्वर्गे लोके मिश्री भोजय यद्बाल गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
सद्गुरू बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे, असा माझा आग्रह नाही. या जो बरोबर आहे गुरुवर आहे आमचे, चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोषे झाले शिवा सद्गुरूचरणी, भगवचरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, मांडवा देवींच्या चरणी सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्णराम देऊ. सगळेजण आता एकदा प्रेमानं, आता भजन होईल, नंतर काल्याचा अभंग होईल, नंतर आरती होईल. बरोबर ना? बरोबर. आरती नंतर लगेच आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल. कोणी शिस्त मोडायची नाही. सगळे मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि जिथं असताल तिथं सगळेजण प्रेमानं भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव